रामकृष्ण हरी जय जय राम जय जय तो एक संता हॅलो हॅलो ये तो एक संता
हॅलो 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 अरे येतो एक संता ठाई, येतो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास, पुढे आसवरेना कृपादान केले संती, कृपादान केले संती, कल्पांती सरेना मनविता त्यांचा दास, पुढे आसवरेना. तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, हेची देवा उत्तम मनविता त्यांचे दास, पुढे आसवरेना. जननी तपानी मननानम तरुण तुलसीमाला कंदनं कंजनेत्रम सदैवहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करो प्रथमनमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरुदास तुका कलावन्य जीवोधरार्थावतारम, कलावन्य जीवोधरार्थावतारम, कलंकं तेजोधिरावोधिवक्त्रं, खलानीशवादापनोदारदक्षं, समाधिस्तमुतिं भजे ज्ञानदेवं. जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार मी आता मस्तक हे पायावर.
येतो एक संता ठाई, येतो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास, पुढे आसवरेना. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त रूपे प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त पंढरपूर निवासी भगवान पांडुरंग परमात्मा यांचे लढीवाळ भक्त जगद्वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा तुकाराम महाराज गाथेतील संत पर प्रकरणातील 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संत संगतीत गेल्यानंतर होणाऱ्या लाभाची प्राप्ती त्याविषयी मीमांसा करतात. अभंगाचा सरळ भावार्थ जर सज्जनांना आपण पाहून गेलो तर आपल्या लक्षामध्ये येईल. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला जन्म झाल्या प्रत्येक जीवाला लाभाची अपेक्षा असते, पण त्याचा लाभ हा चुकतो. आणि चुकणारा लाभ योग्य मार्गाचा लाभ कोणता आहे तो जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. तुम्हाला ज्या लाभाची अपेक्षा आहे, जो लाभ तुमचा महत्वाचा आहे तो लाभ तुम्ही सोडलाय आणि दुसऱ्या लाभाच्या मागे तुम्ही पळायला लागलात. मग जीवनामध्ये आल्यानंतर लाभ कोणता महत्वाचा आहे तर तुकोबाराय सांगतात. जीवनाला आलात, जन्माला आलात, जीवाला जीव जन्म प्राप्त झाला तर त्यानं फक्त एकच काम करावं, संतांच्या संगतीत जावं. जर तो जीव संतांच्या संगतीत गेला तर महाराज सांगतात त्याला लाभाची प्राप्ती होईल. आणि लाभ असा होईल जवळ गेल्यानंतर सांगायचं त्याचं दास व्हायचं, मालक म्हणून राहायचं नाही, म्हणविता त्यांचा दास. आणि जर महाराज असं संतांचं संगत आपण केली तर त्यांचा दास आपण होऊ, आशा आपली नष्ट होईल. आणि जर अशा संतांची कृपा जर आपल्यावरती झाली तर महाराज सांगतात किती कल्प होऊ द्या पण ती कृपा सरणार नाही. आणि अशा संत महात्म्यांच्या जवळ गेल्यानंतर त्यांची सेवा करा. जर त्यांची सेवा केली तर जगाचा बाप आनंदित होतो आणि जगाच्या बापाला आवडतं. म्हणून महाराज सांगतात तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम ढाला. अभंगाचा सरळ भावार्थ आपल्यापर्यंत पोहोचवला. किम निमित्ताने सर्वांना माहितच आहे की एका वर्षामध्ये 12 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीला या ठिकाणी सफला एकादशी निमित्त चालू असलेला उत्सव, प्रत्येक एकादशीला कीर्तन उत्सव होतो. आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल माय बाप, खरोखर कोंडे महाराज मी पहिली माफी मागतो, पण मी खरं सांगतो बघा ऐका. सद्गुरु शंकर बाबा खरंच सद्गुरु शंकर बाबा आहे. तुम्ही म्हणसान महाराज कसं काय, माझा आताचा अनुभव सांगतो मी, आताचा अनुभव. ऐन वेळेला मला खेळला जावं लागलं महाराज. आणि खेळला गेल्यानंतर काही खरेदी होती आणि रांग लंबी लचक होती. आणि मी मनात विचार केला 5:30 वाजले, आता पाठवायचं तरी कोणाला. आणि मनात विचार केला आणि हात जोडले. इंटरनेटची रेंज गेलेली होती, रांग उभी होती, सर्व कर्मचारी उभे होते. आणि मनात हात जोडला आणि मनातल्या मनात म्हणलं की शंकर बाबा जर तुमच्या मनामध्ये जरी सेवा करून घ्यायची जरी इच्छा असेल. मागच्या वेळेस महाराजांनी फोन केला त्यावेळेस मी बाहेर होतो आणि मी म्हटलं बाबा परत जर चाट बसली तर माझ्यावर रागवसाल. म्हणून मी मनात डोळे लावून हात जोडला, सांगितलं बाबा जर तुमच्या मनामध्ये जर तुमची सेवा करण्याची इच्छा असेल तर हे इंटरनेट चालू होईल, काम लवकर संपन. महाराज खोटं सांगत नाही, 10 मिनिटामध्ये 100 माणसाची खरेदी झाली. 10 मिनिटात ही ताकद शंकर बाबाची. 6 वाजता मी चाकणमध्ये होतो आणि 6 वाजता चाकणमध्ये होतो. आता विचार करा, मी ट्रॉफिक पाहिली, विचार केला आता झालं होत नाही. मी सांगितलं आता कोणाला तरी पाठवावं लागेल. आणि तेवढ्यामध्ये गाडी हातात घेतली तर महाराज आळंदी पर्यंत मी फक्त 20 मिनिटांमध्ये आलो. एकही ट्रॉफिक लागले नाही, एकही सिग्नल लागला नाही. एवढा मोकळा रस्ता सापडला. आळंदीमधून निघलो, वाटानं खूप सिग्नल सापडले, पण बरोबर सिग्नल तोडत बरोबर या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला. ही सगळी ताकद जर कोणाची असेल तर सद्गुरु शंकर बाबाची आहे. एवढ्या लवकर येणं होतच नव्हतं. मी महाराजांना
महाराजांना सांगितलं दुसरं कोणी असेल तर बघा. महाराज म्हणे मी येऊ का म्हणे या. म्हणजे बघा खरोखर शंकर बाबाची जर तुम्ही मनाला भावून जर भक्ती केली महाराज शंकराचे भक्त आहे. काय त्यांची भक्ती आहे महाराज. त्यांची मनाला भावातून तुम्ही भक्ती करा मला झालेलं फळ प्राप्त सांगतो एवढ्या कमी वेळेमध्ये. आलो म्हणून संत महात्म्यांची कृपा या ठिकाणी येण्याचा योग गुरुवर्य आमचे कोंडे महाराज यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. त्यांनाही वंदन देतो आणि शंकर बाबांच्या चरणी लीन होतो. महाराज खरोखर एवढं सामर्थ्य एवढी शक्ती आतापर्यंत मी कोणाची पाहिली नाही. विठ्ठला हो सकाळपासून पोटात आणण्याचा कण सुद्धा नाही पण तरी ताकद आहे. तरी सामर्थ्य ही ताकद कोणाची आहे तर या संत महात्म्यांची ताकद आहे. महाराज तुम्ही मनोभावे संत महात्म्यांची भक्ती करा तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. म्हणून सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आणि ह्या अभंगामध्ये तुकोबराय संत संगतीचं फलश्रुती सांगतात की संतांची संगत केल्यानंतर जीवाला काय प्राप्त होतं. बघा जगद्गुरु तुकोबराय सांगतात मानवी जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर जीवाने संगत करावी. संगत अत्यंत महत्त्वाची आहे. संगतीशिवाय कोणतंच कार्य पूर्ण होऊ शकत नाही. तुम्हाला कीर्तनाला जरी यायचं असेल शंकर बाबाच्या दर्शनाला जरी यायचं असेल तर त्याला कारणीभूत संगत आहे. जर भक्ताची संगत केली चांगल्या व्यक्तीची जर संगत केली सज्जनानो तर तो नक्की मंदिरात आल्याशिवाय राहणार नाही. त्याला कारणीभूत संगत आहे. महाराज सांगतात कनिष्ठाची संगत मध्यमाची संगत या माध्यमातून जर आपण विचार केला कनिष्ठाचा जर संग केला तर कनिष्ठ अवस्था प्राप्त होते. मध्यमाचा संग केला तर मध्यम अवस्था प्राप्त होते आणि वरिष्ठाचा संग केला तर वरिष्ठ अवस्था प्राप्त होते. मला सांगा पेटीवाला बाबाचा जर संग केला तर पेटी शिकायला वेळ लागणार नाही. पकवाजवाला महाराजांचा संग केला तर पकवाज वाजवायला वेळ लागणार नाही. कीर्तनकाराचा संग केला तर कीर्तन करायला वेळ लागणार नाही. पण आपण तशा संगतीत जात नाही. बघा कनिष्ठाची संगत बघा वरिष्ठाची संगत बघा. तुम्ही हिरा पाहिला महाराज हिरा अनमोल किमतीचा हिरा आहे. तो हिरा आपल्याला पाहायला भेटत नाही. अलीकडच्या काळात हिरा पाहणारे भाग्यवान आहे. पण अलीकडच्या काळात समाजामध्ये आपण हिरे पाहतो काही काही हिरे कसे जन्माला येतात तो हिरा नाही. आपण बघा आता काही काही ठिकाणी आपण गेलो तर काय म्हणतात काय महाराज काय हिरा आहे काय पाहावंसं वाटतं त्याच्याकडे. त्याला हिरा म्हणत नाही. काय केलं तुमच्या हिऱ्यानं काय नाही महाराज 5,000 रुपये चूर हिरा आहे का तो हिरा नाही महाराज. हिरा कसा आहे बघा. हिऱ्याचा जर आपण विचार केला तर हिरा जर आयर्नवरती ठेवला महाराज तर एक तर तो ओरिजिनल हिरा आयर्नच घुसतो आणि नाहीतर उडून जातो. हिरा ठेविता आयर्नी वाचे मारिता तो धनी तोचे मोल पावे खरा होय करणीचा चुरा. ओरिजिनल हिरा जर तुम्ही आयर्नवरती ठेवला तर एक तो आयर्नच घुसतो नाहीतर उडून जातो. पण महाराज सांगतात असा जो हिरा आहे त्याने जर ढेकणाचा संग केला तर तो एका मिनिटात बनतो. ढेकणाचा संग ढेकणाच्या संगे जर हिरा गेला तर तो भंगतो. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला तो संगे नागला साधू द्यायचा. पण महाराज सांगतात हिरा भंगतो याच्यात नवळ नाही. पण महाराज साधू जरी असेल आणि तो जरी कुसंगतीत गेला तर तो सुद्धा बिघडतो. तो सुद्धा बिघडतो. हिऱ्याचं सोडून द्या कुसंगे नागला साधू द्यायचा. मला सांगा ना महाराज महात्म्य असणारे भीष्माचार्य कोणाचा संघ घडला दुर्योधनाचा संघ घडला. काय झालं विराटाच्या घरी गाई चोरण्याची इच्छा झाली. मग महाराज सांगतात साधू जरी असेल आणि कुसंगत जरी त्या साधूला घडली तर तो सुद्धा भंगू शकतो. बघा कनिष्ठाची संगत केली तर कनिष्ठ अवस्था प्राप्त होते. वरिष्ठाची संगत केली तर वरिष्ठ अवस्था प्राप्त होते. ऐका बघा रोज
माणूस दिसला की मार, माणूस दिसला की मार. किती पाप केलं हो? असं म्हटलं जातं की 7 राजन भरण एवढं पाप वाल्या पोळ्याने केलं महाराज. किती पाप केलं आणि काय परिणाम घडला की एका महान संतांचं दर्शन ज्यांना घडलं आणि त्या दर्शनातून काय प्राप्त झालं तर महाराज सांगतात कोळीयाची कीर्ती वाढली आणि केले रामायण रामाधी. मला सांगा माय बाप, एवढा पापी असणारा वाल्या कोळी किती पापी होता, किती पापी होता, पण एवढा पापी असणारा वाल्या कोळी जगाचा बाप त्याच्या शब्दावर चालावं, जगाच्या बापाने त्याचं ऐकावं, बैस म्हटलं की बसावं, उठ म्हटलं की उठावं. एवढं सामर्थ्य जर कशामध्ये असेल तर ते फक्त संगतीमध्ये आहे. वरिष्ठाची संगत केली, कोणाची संगत धरली? नारद महर्षीची संगत धरली महाराज. नारदाच्या संगतीत गेल्यानंतर काय प्राप्त झालं तर जगाचा बोलणे महाराज म्हणतात की जसं बोलन तसं घडून दाखवलं. हे कशामुळं तर वरिष्ठाची संगत केल्यामुळं. मग महाराज सांगतात बरोबर आहे, वरिष्ठाची संगत केली तर वरिष्ठ अवस्था प्राप्त होते, कनिष्ठाची संगत केली तर कनिष्ठ अवस्था प्राप्त होते. पण महाराज सांगतात जीवनाने करावं काय? मायबाप लक्ष द्या, जीवनाने जर ठरवलं तर जीवा जन्माला आल्यानंतर 4 गोष्टीच्या संगतीत जाऊ शकतो. नंबर 1, जीवनाने जर ठरवलं तर जीवा जगाच्या संगतीत जाऊ शकतो. नंबर 2, जीवनाने ठरवलं तर जीवा जीवाच्या संगतीत जाऊ शकतो. नंबर 3, जीवनाने ठरवलं तर जीवा देवाच्या संगतीत जाऊ शकतो. आणि नंबर 4, जीवनाने ठरवलं तर जीवा संतांच्या संगतीत जाऊ शकतो. नंबर 1, जीवनाने ठरवलं जगाच्या संगतीत जायचं. जग म्हणजे संसार. मला तुम्ही सांगा, संसारामध्ये कोणी तुम्हाला सुखी भेटला का हो? असा व्यक्ती तुम्हाला मिळाला का की तो सुखी आहे? तुम्ही प्रत्येकाला विचारा, जो देखे सो दुखी आहे बाबा. संसारामध्ये गेल्यानंतर सुखाची प्राप्ती झाली असा जगाच्या पाठीवर तुम्हाला एकही व्यक्ती पाहून मिळणार नाही का? मिळणार नाही, मिळणार महाराज, मिळणारच नाही. कारण संसार मुळात दुःख रूप आहे. दुःख सुखाचा विचार नाही कुठे. जन्म दुःखम जरा दुःखम जया दुःखम पुन्हा पुन्हा अंतकाळेचं महादुःखम. जागृत जागृत महाराज सांगतात जन्माचं दुःख, मरायचं दुःख. अरे सगळं दुःख आहे संसारामध्ये, प्रत्येकाला माहिती आहे. आपल्याला सांगायचा विषय नाही, पण आपल्याला पुढे जायचंय. जो देखील संसारामध्ये प्रत्येकाला दुःख बांधवले महाराज ज्याप्रमाणे कॅप्सूलच्या गोळ्या दिसतात आपल्याला. कॅप्सूलची गोळी पाहिली का तुम्ही? एखाद्याला जर बिमारीला लागली तर कॅप्सूलची गोळी असते. त्याच्यामध्ये काय असतं? त्याच्यामध्ये औषध असतं. किती कडू असतं ते औषध? असं वाटतं ते औषध जर आपण नुसतं खाऊन पाहिलं तर असं वाटतं मेलेलं पुरतं, पण रोग पुरत नाही, एवढं कडू आहे. तसंच संसाराला आहे महाराज. दिसायला सगळं सारखं आहे, दिसायला सर्व चांगलं वाटतं, पण शेवटी दुःखच आहे. म्हणून महाराज सांगतात जीवाने ठरवलं संसाराच्या संगतीत जायचं दुःख आहे, मग जीवाने ठरवलं जीवाच्या संगतीत जाऊ. म्हणजे जन्माला आल्यानंतर जीव एकतर संसाराच्या संगतीत जातो, नंतर ठरवलं तर जीवाच्या संगतीत जातो. जीवाच्या म्हणजे मला तुम्ही सांगा, एका जीवाच्या संगतीत जर तो जीव गेला हे दुःखी आणि तो हे दुःखी. काय एकंदर सुखी आहे का? एकादशीच्या घरी महाशिवरात्र गेली म्हणजे काय झालं? दोन्हीला उपासच आहे ना. मग जीवही दुःखी आणि तोही दुःखी. म्हणून जीवाने ठरवलं आता जीवाच्या संगतीत जायचं नाही. मग चला आता देवाच्या संगतीत जाऊ. देव परिपूर्ण आहे, देवाच्या संगतीत जायचं. पण देव कोणी पाहिला का? देव कोणाला दिसला का? रंग नाही, रूप नाही. देव कोणाला दिसला का? नाही दिसला महाराज. मग तुम्ही माणसाला लोक देव देव कशाला म्हणतात? लोक देवाला भजतात कसं? देव जर कोणाला दिसला नाही, आताच्या पैकी बसल्यापैकी कोणाला देव दिसला का? सांगा मला. नाही ना. पण मी सांगतो तुम्हाला देव दिसला. एखाद्या माणसाने, एखादा माणूस रस्त्यावरती पडला, मरण पावणार,
तेवढ्यामध्ये एखादा एक व्यक्ती धावत गेला आणि गेल्यानंतर त्याला उचललं आणि पाणी प्यायला दिलं आणि दिल्यानंतर त्या व्यक्तीच्या तोंडातून शब्द निघतात, अहो काय देवासारखे धावून आले हो. जर तुम्ही देवासारखे धावून आले नसते तर मी जीवन जगलो नसतो, मी मेलो असतो. म्हणजे त्याच्या बाई तो काय झाला, देव झाला. आता आपण काय करतो, अलीकडच्या काळात एखाद्या ठिकाणी जर अपघात घडला तर कोंडे महाराज लोक त्याला पाणी नाही पाजत, पहिलं गेल्यानंतर सेल्फी काढतात, पहिलं गेल्यानंतर फोटो काढतात. मला तुम्ही सांगा, पाणी पाजायचं सोडून देतात आणि फोटो काढत बसतात. विठाला विठाला. मग तसं महाराज, जर एखादा व्यक्ती दुःखाच्या ठिकाणी गेला तर तो देव झाला. आणि एखाद्याचं लग्न जमलंय, लग्न समोर चाललंय, एखाद्यानं मोडून टाकले तर त्याच्या घरचे काय म्हणतात, काय राक्षसाचे अवलाद द्याव, घडलेलं मोडून टाकलं म्हणजे वाईट कर्म केलं तर राक्षस झाला आणि चांगलं कर्म केलं तर देव झाला. म्हणून जीवनाने ठरवलं देवाच्या संगतीत जायचं, पण देवाला रंग नाही, देवाला रूप नाही, मग देव ओळखायचा कसा, म्हणून ठरवलं आता चला संतांच्या संगतीत जाऊ. मग संत ओळखणार आहे, संत संगत करू देणार आहे. मग एकाने विचारलं का हो संतांच्या संगतीत जायचं आणि संतांच्या संगतीत गेल्यानंतर काय प्राप्त होईल, तर महाराज सांगतात, जर तू संतांच्या संगतीत गेला, शंकर बाबाच्या मठामध्ये आला, शंकर बाबाचं दर्शन जर तू घेतलं, मनोभावे जर शंकर बाबाची भक्ती जर तू केली महाराज, तर तुला काय प्राप्त होईल. अभंगाच्या पहिल्या तुकोबाराने विचारलं का हो संतांच्या संगतीत गेल्यानंतर काय प्राप्त होईल. महाराज मी एका ठिकाणी असं ऐकलं होतं, ऐका, खूप सुंदर वाक्य आहे महाराज. एका ठिकाणी मी असं ऐकलं होतं की डॉक्टरांचं ऐकावं कुठपर्यंत, जोपर्यंत रोग बरा होत नाही तोपर्यंत डॉक्टरांचं ऐकावं. ऐका, जोपर्यंत रोग बरा होत नाही तोपर्यंत डॉक्टरच ऐकावं, जोपर्यंत केस जिंकत नाही तोपर्यंत वकिलाचं ऐकावं. ऐका, जोपर्यंत रोग बरा होत नाही ना तोपर्यंत डॉक्टरच ऐकायचं, जोपर्यंत केस जिंकत नाही तोपर्यंत वकिलाचं ऐकायचं, आणि कीर्तन चालू आहे तोपर्यंतच कीर्तनकाराचं ऐकायचं. असं नाही महाराज. ऐका, जोपर्यंत रोग बरा होत नाही तोपर्यंत डॉक्टराचं ऐकायचं, जोपर्यंत केस जिंकत नाही तोपर्यंत वकिलाचं ऐकायचं, आणि सद्गुरु शंकर बाबांचं मरेपर्यंत ऐकायचं. जीवन सुजलम सफलम झाल्याशिवाय राहणार नाही महाराज, जीवन सुजलम सफलम. अरे एखादा व्यक्ती वाईट सांगेल, पण जगाच्या पाठीवर तुमचं कल्याण आणि जगाच्या पाठीवर तुमचं हित करणारा जर कोण असेल तर फक्त सद्गुरु शंकर बाबा आहे, संताशिवाय दुसरं कोणीच नाही. अरे आपला मुलगा जर नोकरीला लागला तर आपल्याच चुलत सख्या भावाला दुःख होतं का नाही मला सांगा. आपला मुलगा जर नोकरीला लागला तर आपल्या सख्या भावाला दुःख होतं महाराज. पण आपला मुलगा नोकरीला लागला तर सुख जर होत असेल
तर संत महात्म्याला सुख होतं. आणि जगाच्या पाठीवर संत महात्म्यासारखं तुम्हाला कोणीच सांगणार नाही. काय महाराज, किती किती शंकर बाबाची लीला आहे. मी ज्या वेळेस महाराज काशीला गेलो होतो आणि काशीला गेल्यानंतर शंकर बाबाचीच खिचडी वाटतं तिथं. काशीला जात असताना मी पाहिलं, मला खूप आनंद झाला. आणि खरोखर काय लीला आहे महाराज. अन्नदानाच्या बाबतीत, कोणत्याही बाबतीत जर आपण विचार केला तर सद्गुरू शंकर बाबांसारखी लीला नाही. म्हणून संत महात्म्यांचं ऐकावं, मरेपर्यंत ऐकावं. तुमचं जीवन सुधारल्याशिवाय राहणार नाही. आपण ऐकतो कोणाचं? ज्याचं गावात कोणी ऐकत नाही त्याचं आपण ऐकतो. आणि कधी कल्याण होणार आहे? त्याचंच कल्याण झालं नाही तर आपलं कल्याण कधी होणार आहे? आपण ऐकावं कोणत्या? मला तुम्ही सांगा, दुसरीच्या मुलाने कोणासोबत मैत्री करावी हो? दुसरीच्या मुलाने कोणासोबत मैत्री करावी? हा, चौथी पाचवी का पहिलीच्या पोरासोबत मैत्री करावी? पहिलीच्या मुलासोबत जर मैत्री केली तर त्याचं कधी कल्याण होणार महाराज. म्हणून संत महात्म्याचा संग करायचा. मग तुकोबाला सांगतात, जर तुम्हाला लाभाची प्राप्ती पाहिजेत असाल तर तो एक संत ठाई. फक्त संतांच्याच ठिकाणी लाभाची प्राप्ती होते. मग मला सांगा ना मायबाप, लाभ म्हणजे काय? लाभाचा जर विचार आपण केला तर आपल्या दृष्टीने जर कोंडे महाराज आपण जर विचार केला, आपण लाभ कशाला म्हणतो? आपण लाभ कशाला म्हणतो? एखादी गोष्ट न प्राप्त होणारी जर आपल्याला प्राप्त झाली तर आपल्या बाई आपण तिला काय म्हणतो? लाभ झाला. पण जगद्गुरु तुकोबाला सांगतात की संतांच्या संगतीत गेल्यानंतर लाभाची प्राप्ती होईल. मग हा लाभ नेमका कोणता? हा लाभ काय? या लाभाचं जर विश्लेषण आपण पाहिलं तर आपल्याला संत महात्म्याच्या अभंगाचे पुरावे पाहावं लागेल. संतांचे अभंग आपल्याला चाळावं लागेल. जर आपल्याला लाभ म्हणजे जर काय पाहायचं असेल तर चला सद्गुरू सेना महाराजांकडे. सेना महाराजांना आपण विचारूया, का हो महाराज, लाभ म्हणजे काय? तुकोबारांनी आम्हाला सांगितलं की संतांच्या ठिकाणी गेल्यानंतर लाभाची प्राप्ती होते. जी कुठंच होत नाही ती संतांच्या ठिकाणी गेल्यानंतर लाभाची प्राप्ती होते. मग महाराज सांगतात, तो लाभ म्हणजे काय? आम्हाला असं उघडं करून सांगा. तर सेना महाराज सांगतात, संत संगतीने थोर लाभ झाला. कोणता? मोह निरसला मायाधिक, घातले बाहेरी काम क्रोध वैरी, आणि बैसला अंतरी पांडुरंग. मग मला तुम्ही सांगा, संत महात्म्याच्या दृष्टीने लाभ म्हणजे काय? काम, क्रोध, वैरी हे जर आपल्या अंतःकरणातून निघून गेले महाराज तर येऊनही गोपाळ राहे तेथे. किंवा तुकोबाराय सांगतात, साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्याची सरली एर झार, झाला सफळ व्यापार, हरी आला आता मग कैसी भये चिंता. अरे तुका म्हणे हरी काही उरू निधी उरी. मग हा भगवान परमात्मा जर आपल्याला अंतःकरणामध्ये जर साठवायचा असेल, अंतःकरणामध्ये जर बसवायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तर अंतःकरणातले काम, क्रोध, वैरी हे बाहेर काढावे लागेल. मग तुम्ही म्हणसाल, महाराज एका मिनिटात मी बाहेर काढतो, गप्प राय, बोलूच नको. अरे विश्वामित्रासारख्या महान तपस्वी महाराज, त्यांना एका क्रोध, आता वेळ आपला होत चाललाय महाराज, एका क्रोध, काम, वासना एक विकार काढण्यासाठी कोंडे महाराज 20 वर्ष लागले हो. एक विकार काढण्यासाठी 20 वर्ष लागले. मग मला तुम्ही सांगा, 5 मिनिटामध्ये आपल्याला जाईल का? म्हणजे 60 वर्ष गेले महाराज 3 विकार काढण्यासाठी. आणि विकार काढल्याशिवाय जगाचा बाप आपल्या अंतःकरणामध्ये येत नाही. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ज्या दिवशी जगाचा बाप तुमच्या अंतःकरणात राहील त्या दिवशी समजायचं उत्तम प्रकारच्या लाभाची प्राप्ती तुम्हाला झाली. विठाला हो. चला एकनाथ महाराजांना विचारूया, का हो एकनाथ महाराज, तुमचं कल्याण कशाने झालं? लाभ म्हणजे काय? एकनाथ महाराज सांगतात, संत संगतीने झाले माझे काज, अंतर हे निज प्रगटले. मला सांगा ना मायबाप, जगाचा बाप एकनाथ महाराजांच्या घरी किती वर्ष राहिलो? 36 वर्ष. नुसतं राहिला का? नाही महाराज, काम केलं, स्वतः काम करून राहिला. अहो एवढं काम कशासाठी केलं असेल? तर अंतःकरणातले काम, क्रोध, वैरी काढले. चला परत आपण
ज्ञानोबरांना विचारूया का हो, ज्ञानोबरा देवाच्या संगतीत गेल्यानंतर आणि संतांच्या संगतीत गेल्यानंतर काय प्राप्ती होते? तर ज्ञानोबरा सांगतात, देवाच्या द्वारामध्ये क्षणभर जर उभं राहिलं तर मुक्तीची प्राप्ती होते. देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधेल्या. मला सांगा ना मायबाप, देवाच्या द्वारामध्ये गेल्यानंतर क्षणभर जर आपण उभं राहिलो तर मुक्तीची आपल्याला प्राप्त होते. पण आमचे संत महात्मे सांगतात, अहो एक क्षण नाही, अहो अर्धा क्षण जर संतांची संगत घडली तर महाराज सांगतात, अर्धा क्षण घडता संतांचे संगती तेने होय शांती महत पापा. मग मला सांगा, देवापेक्षा कोणाची संगत श्रेष्ठ हो? संतांची संगत श्रेष्ठ आहे. मग ठरवलंय, बरोबर आहे, आम्हाला संतांची संगत करायची, आम्हाला लाभ प्राप्त करायचा. मग लोक विचारू लागले, का हो महाराज, असे संत महात्मे आम्हाला भेटेन कुठं? अलीकडच्या काळामध्ये संत भेटणं खूप अवघड आहे, बहु अवघड असे संत भेटी. महाराज संत सहजासहजी मिळतात का हो? संत सहजासहजी भेटतच नाही. मग संत भेटण्यासाठी काय करावं लागेल? मग त्या जीवाने विचारलं, का हो महाराज, आम्हाला आता संतांचा संग करायचा, आम्हाला आता संतांच्या संगतीत जायचं, आम्हाला संतांचा संग करायचा, आता दुसरं आम्हाला काहीच करायचं नाही, आता फक्त सद्गुरू शंकर बाबा, दुसरं काहीच करायचं नाही, फक्त संतांच्या संगतीत जायचं. मग हे संत मिळेल कुठं? हे संत भेटेल कुठं? त्यावेळेस महाराज सांगतात, असे संत जर तुला पाहायचे असेल, असे संतांची जर भेट घ्यायची असेल तर तुला कुठंच जायची गरज नाही. तू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बसून राहा आणि बसल्या बसल्या फक्त म्हण, बसल्या बसल्या फक्त काय कर, म्हण अभंगाचं दुसरं चरण. मनविता त्याचे दास महाराज सांगतात, जर तू त्या संताला फक्त म्हण, कुठंच जायची गरज नाही. काय कर, ज्या ठिकाणी तू बसल आहेस त्या ठिकाणी फक्त म्हण, म्हणविता त्यांचे दास, मी सद्गुरू शंकर बाबांचा दास आहे. तू म्हण. महाराज, ज्या दिवशी आपण संतांचे दास म्हणू त्या दिवशी आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, राहणारच नाही. पण आपण दास कोणाचे झालो? आपण संसाराचे दास झालो. आपण संतांचे दास व्हावं. जर संतांच्या संगतीत गेला, संतांची जर संगत केली, संतांचा सहवास केला तर महाराज सांगू का, जगाच्या पाठीवर संत महात्मे एवढे उद्धार कोणीच नाही महाराज. संत उदार उदार भरले अनंत भंडार, आली अशी देती दान. महाराज, काय संत महात्म्यांचं उद्धारता असेल, काय उद्धार आहे संत महात्मे. म्हणून संत महात्मे महाराज, एक परत जर तुम्ही देवाला जर बोललात, देवाला जर तुम्ही वाईट बोललात तर देव सहन करतो, करू शकतो. पण संत महात्मे नाही सहन करू शकत. हरिजनाचे कोणा नघडावी निंदा, साहत त्या गोविंदा नाही. महाराज, जर एखाद्याने संतांची निंदा केली
संतांचा संग केला आणि संतांची जर निंदा, मी सांगेल मायबाप, जर तुम्हाला चांगलं करता येत नसेल तर नका करू. संत महात्म्याच्या जवळ नसेल जायचं तर नका जाऊ, पण त्या संत महात्म्याची निंदा करू नका. जर त्या संत महात्म्याला त्रास जर दिला तर मला जगाचा बाप अवतार घेऊन त्या ठिकाणी तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. सांगू तुम्हाला, बघा, एकदा असा प्रसंग घडला मायबाप. एका व्यक्तीनं महान अशा एका संतांचा सहवास केला. एका संतांच्या संगतीमध्ये तो व्यक्ती राहिला. एवढा राहिला मायबाप, एवढी त्या संतांची सेवा केली, खूप सेवा केली आणि संतांचा संग घडला. आणि त्या संतांच्या जवळ गेल्यानंतर त्या संतांचं दास्यत्व त्या व्यक्तीनं स्वीकारलं. मग पुढे चालून त्या संत महात्म्याने सांगितलं, अरे बाबा काशीनाथ, तू खूप सेवा केली, तुझ्या एवढी सेवा मातापर्यंत माझी कोणीच केली नाही. अरे, ज्या वेळेस रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद त्यांचे शिष्य होते महाराज, इतिहास तुम्हाला माहित आहे. स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांच्या जवळ जायचे. एक दिवस असा प्रसंग घडला, रामकृष्ण परमहंस यांना महाराज कॅन्सरची बिमारी होती आणि त्यांना खूप त्रास होता. पण रामकृष्ण परमहंस म्हणायचे, विवेकानंद, तुला जर काही मागायचं असेल तर तू देवीला माग, देवी तुला देईल. आता विवेकानंदाला वाटायचं देवीला आपण मागू, नोकरीला लागू, असं करू, पण समोर गेले तर विसरून जायचे. मग त्यावेळेस गुरुजींचं दुःख पाहून स्वामीजीला राहिलं नाही आणि समोर गेले आणि सांगितलं, गुरुजी, मला काहीच पाहिजे नाही, मला काहीच नको, तुमचा सहवास घडतोय, तुमची संगत मला घडते, याच्यापेक्षा दुसरं माझ्या जीवनात भाग्य काय? अहो भाग्य आहे. याच्यापेक्षा दुसरं मला काहीच अशीच गरज नाही, काहीच पाहिजेत नाही. त्यावेळेस स्वामीजीने सांगितलं, गुरुजी, तुम्हाला किती त्रास होतो, किती त्रास होतो तुम्हाला, खूप त्रास होतो, खूप. मग माझं जाऊ द्या ना, तुम्ही ज्या देवीची भक्ती करता, ज्या देवीचे मनोभावे तुम्ही प्रार्थना करता, त्या देवीला म्हणावं की माझा रोग दुरुस्त कर आणि मला दुरुस्त कर. त्यावेळेस रामकृष्ण परमहंसने सांगितलं, स्वामी, तुझं बरोबर आहे, पण ऐक, तुला माझा संग घडला, तू माझ्या संगतीत राहतो, पण तुला सांगू, ऐक, ज्या दिवशी मी देवीची भक्ती करायला लागलो त्या दिवसापासून हा देह मी देवीलाच देऊन टाकला, देवीला अर्पण केला. ज्या दिवशी बाई गळ्यामध्ये मंगळसूत्र घालते त्या दिवशी बाईचा पूर्ण अधिकार हा नवऱ्याचा असतो. नवरा बैस म्हटलं की बसणार आणि उठ म्हटलं की उठणार. अलीकडच्या काळात तो ऐकत नाही, तो त्याचा विषय. पण खरी परिस्थिती हीच आहे, बैस म्हटलं की बसली पाहिजेत आणि उठ म्हटलं की उठले पाहिजेत. पण अलीकडच्या काळात उलट झालेलं आहे, ही बैस म्हणती आणि तो बसतो, ही उठ म्हणती आणि तो उठतो, म्हणजे वेगळं झालेलं आहे. पण त्यावेळेस रामकृष्ण परमहंसने सांगितलं, अरे विवेकानंद, ऐक, ज्या दिवशी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली त्या दिवशी जगाचा बाप आपला नवरा झाला, आपण त्याच्या बायका झालो महाराज. आणि तो जे म्हणेल ते आपण केलं पाहिजे. तुम्हाला सांगू का, त्याच्या मनामध्ये होतं कीर्तन मी करावं म्हणून झालं. आपल्या मनावर द्यावं सोडून आपल्या मनाचं काही खरं नाही. आले देवाजीच्या मनात ते कोणाचे चालेना. मग ज्या दिवशी रामकृष्ण परमहंसने सांगितलं, अरे स्वामी, मी हे शरीर देवीला अर्पण केलं आणि देवीला अर्पण केल्यानंतर त्याची मालक ती झाली आणि या शरीराला काय घडवायचं हे तिच्या हातात आहे. देह जावो आत्वारा हो, पांडुरंगी दृढ व्हावो. महाराज, अशी भक्ती संत महात्म्याची आहे, म्हणून त्याला संत महात्म्य म्हणतात. विठाला विठाला हो, अशा संत महात्म्याच्या संगतीमध्ये तो व्यक्ती गेला आणि संतांच्या संगतीत राहिल्यानंतर परिणाम असा झाला महाराज, संतांची सेवा करता 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 त्या काशीनाथचं वय झालं महाराज 60 वर्ष. 60 वर्षाचा काळ गेला. त्या महान संतांची सेवा त्या काशीनाथ नावाच्या व्यक्तीने केली आणि केल्यानंतर त्याची सुद्धा दाढी वाढली, जटा वाढल्या
आणि तो सुद्धा महाराज संतांचा दास होता. त्याला विचारलं, अरे काशीनाथ, तू सुद्धा संत पदावर पोहोचणार आहे? त्यानं सांगितलं, स्वामीजी तुम्ही संत आहात आणि मी तुमचा दास आहे, आणि मी तुमचा दास आहे, आणि या दासाकडून काय काम करून घ्यायचं हे तुमचं आहे. त्यावेळेस त्या गुरुजींनी सांगितलं, काशीनाथ तू प्रदक्षिणा करून ये, पूर्ण देश फिरून ये. तो काशीनाथ महाराज पूर्ण देश भ्रमण करण्यासाठी फिरायला लागला. फिरत असताना विचार असा होता, अंगावरती पूर्ण शाल होती, खाली धोतर होतं, एकाही गोष्टीला खिसा नव्हता. ज्या व्यक्तीला खिसा नसतो तो विरक्त असतो. विरक्त महात्मे महाराज काशीनाथ फिरत फिरत प्रदक्षिणा करत होता. ऐका, संतांचा संघ घडला, संतांचं दास्यत्व घडलं. मी सांगतोय, जगाचा बाप जर संताला त्रास दिला तर तो सहन करत नाही. याच्यावर आपला विषय सुरू आहे. ऐका पुढं, तो काशीनाथ फिरायला लागला. एका गावातून शहरातून जो चाललेला आहे, आणि शहरातून चालला असताना पावसाच्या धारा पडतायत, पाऊस झिमझिम करतोय, पाऊस येतोय. हा काशीनाथ साईडला थांबला, पाऊस उघडला. दुपारचा वेळ होता. काशीनाथ त्या शहरामधून चाललाय. एका हॉटेलीमध्ये गरम गरम जिलाबी चालू आहे, गरम गरम दूध तपवलेलं आहे, आणि पोटामध्ये अन्नाचा कण नाही. आणि काशीनाथ थंडी वाजायला लागली. त्या रस्त्यावरून चाललाय. रस्ताही बरोबर नव्हता, रस्त्याला गतिरोधक गड्डे जास्त होते, आणि त्या गड्ड्यामध्ये पाणी साचलेलं होतं. हा काशीनाथ रस्त्याने चालला असताना त्याला मनात इच्छा झाली की देवा, मी संतांची सेवा केली, आतापर्यंत कधी मला कमी पडलं नाही, आणि मला खरोखर मला असं वाटतं की जर गरम गरम एक गिल्लासभर जर दूध मला मिळालं ना देवा, खरंच माझ्या पोटात काही नाही, खरंच, असं तो म्हटला. आणि म्हटल्यानंतर हॉटेलवाल्याने त्यांना आवाज दिला, बाबा या. काशीनाथनं विचार केला, एक जगाचा बाप एका मिनिटात ऐकतो. त्या हॉटेलवाल्या बाबांनी आवाज दिला, काशीनाथ दूध घ्या गिल्लासभर. मला दूध हातामध्ये घेतलं, तेवढ्यामध्ये गरम गरम जिलाबी चालू होती. त्या जिलाबीकडे लक्ष दिलं आणि विचार केला, देवा दोनच वेळे जर मला भेटले खाण्यासाठी तर मी तुला खूप भाग्यवान असेल. त्या हॉटेलवाल्याने महाराज न म्हणता जिलाबी दिली, जिलाबी खाल्ली आणि दूध पिलं. पिल्यानंतर हॉटेलवाल्याला नमस्कार केला आणि काशीनाथ चालायला लागला. आणि चालत असताना प्रसंग असा घडला, महाराज रस्त्याने चालायला लागला. रस्त्याने चालत असताना त्या काशीनाथच्या समोर नवीनच जोडपं लग्न झालेलं होतं. महाराज नवीनच जोडपं होतं आणि समोर चाललं होतं. आणि काशीनाथ त्यांच्या पाठीमागून चालला. रस्त्यामध्ये खड्डे होते, खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं होतं. तेवढ्यामध्ये महाराज प्रसंग असा घडला, काशीनाथ समोर चाललाय आणि वर देवाकडे पाहिलं आणि देवाला हात जोडले. सांगितलं, देवा मी संतांची सेवा केली, संतांचं दास्यत्व स्वीकारलं, संत संगतीत राहिलो, आणि मला खरोखर भूक लागली ना तर तू मला जिलाबी दिली आणि दूध दिलं. असं तो काशीनाथ देवाकडे वर हात जोडले आणि हात जोडून चालायला लागला. तेवढ्यामध्ये महाराज चालत असताना त्याचा पाय त्या गड्ड्यात पडला आणि गड्ड्यात पडल्यानंतर त्या गड्ड्यातलं पाणी नवीनच लग्न झालेल्या त्या मुलीच्या अंगावरती पडलं आणि ते चालले होते महाराज फिरायला. तिची पूर्ण साडी खराब झाली. खराब झाल्यानंतर प्रसंग असा घडला, पाय पडला, पाणी उडालं, चिखल उडाला, कपडे भरलेले आहे. तेवढ्यामध्ये तिच्या नवऱ्यानं मागं पाहिलं आणि पाहिल्यानंतर एक दोन विचार केला नाही. महाराज त्या काशीनाथच्या समोर गेला, जोडलं आणि 2-3 गाला टनाटन ठेवून दिल्या. प्रसंग ऐका, न सांगता पाय पडला. तिच्या नवऱ्याने त्या काशीनाथच्या 2-3 गाला दिल्या आणि दिल्यानंतर तो काशीनाथ बिचारा नामस्मरण करत होता, हसत चाललाय. तेवढ्यामध्ये तो शब्द बोलला नाही. समोरून लोक चालले होते, समोरून समाज चाललेला होता, लोक पाहत होते, पण कोणीच बोललं नाही. मी सांगेल, तुम्ही चांगलं काम करा, तुमच्याकडे कोणाचंच लक्ष नाही, आणि तुमच्याकडून थोडंसं वाईट होऊ द्या, अख्खा जग तुमच्या नावाने बोंब मारेल. मायबाप ऐका, हे जे मुलं आम्ही घडवतो महाराज, गेल्या 8 वर्षापासून विदर्भामध्ये मोफत शिबिर चालवतो, मोफत. आणि मोफत हे विद्यार्थी आम्ही घडवतो महाराज. कधीच तिकडं कोणता आमदार खासदार आला नाही, विचारायला सुद्धा आला नाही. म्हणजे एवढं चांगलं काम आपण करतो, पण कोणी आपल्याला विचारणार नाही. आणि एखादं थोडंसं वाईट काम होऊ द्या, अख्खे लोक आपल्याकडे येऊन बोलन. म्हणून त्या काशीनाथच्या गाला 2-3 हाणल्या.
काशीनाथ शब्द बोलला नाही. आणि तेवढ्यामध्ये समोर त्यांचं घर होतं आणि समोर घर असल्यानंतर पाणी पडलेला होता फरशीवर. तो त्या बाईचा नवरा दुसऱ्या मजल्यावर गेला आणि गेल्यानंतर तेवढ्यात त्याचा त्या पाण्यावरून पाय सटकला आणि पाय सटकल्यानंतर खाली पडला आणि जाग्यावर मेला महाराज. ऐका, जाग्यावरती मेला. मेल्यानंतर प्रसंग ऐका. ह्या काशीनाथनं वर हात जोडले आणि वर हात जोडल्यानंतर देवाला सांगितलं, देवा किती कृपळू आहेस रे तू. मी इच्छा केली तर तू मला दूध दिलं, जिलाबी दिली आणि माझी इच्छा नसताना माझ्या गाला सुद्धा 2-3 चापटा खा लावल्या. माझी इच्छा नसताना. खरंच देवा तुझे मी आभारी आहे. आणि वर हात जोडून हसायला लागला. तेवढ्यामध्ये त्या बाईनं पाहिलं आणि पाहिल्यानंतर तिनं विचार केला, अरे ह्या माणसानेच आपल्या नवऱ्याला मारलंय. हा वर हात जोडत होता, काहीतरी बडबडत होता आणि यानंच आपल्या नवऱ्याला मारलं. ती बाई पळत आली. पळत आल्यानंतर त्या काशीनाथ जवळ गेली आणि सांगितलं, का हो, माझ्या नवऱ्याने तुम्हाला चापटा मारल्या, 2 मारल्या आणि तुम्ही त्याला जिवंत मारलंय, मारून टाकलंय. तुम्ही वर हात जोडत होते त्यावेळेस त्या काशीनाथनं हात जोडले आणि सांगितलं, ताई अजिबात आम्ही असे करणार नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या होती. आम्ही जगाचं कल्याण करणारे माणसं आहोत. जगाचं कल्याण हेच आमचं हित आहे आणि आम्ही कशाला मारे. ती बाई ऐकायला तयार नाही. 100-200 लोक गोळा झाले महाराज. समोर सगळे लोक गोळा झाले. लोक त्या साधूला बोलायला लागले, त्या काशीनाथला बोलायला लागले. तेवढ्यामध्ये काशीनाथनं सांगितलं, ताई ऐका, ऐका, तुम्हाला वाटतं की तुमच्या नवऱ्याला मी मारलं. हा जर तुमचा गैरसमज असेल तर तो मी दूर करतो. ऐका, ऐकताय का. आणि तेवढ्यामध्ये सांगायला सुरुवात केली, ताई खरं सांगा, न चुकता माझा पाय त्या गाठ्यात पडला आणि तुमच्या अंगावरती न चुकत पाणी उडालं. माझा दोष आहे का त्याच्यात? माझा काहीच त्याच्यात दोष नाही. पण तरी ऐका, माझा पाय त्या गड्ड्यात पडला, चिखल तुमच्या अंगावरती उडला आणि तुमच्या नवऱ्यानं मला मारलं. ऐकता ना. ऐका, पुढं ऐका. पुढं त्या काशीनाथनं सांगायला सुरुवात केलं, तुमचं लग्न होऊन किती दिवस झाले. त्या बाईनं सांगितलं, अहो आमचं लग्न होऊन 1 महिना झाला. मग तुझा नवरा हा केव्हापासून झाला. तिनं सांगितलं, 1 महिन्यापासून माझा नवरा हा झाला, अगोदर नव्हता. मग त्यावेळेस त्या साधूनं सांगायला सुरुवात केली, ताई ऐकते ना, ऐक. 2 दिवसामध्ये तुझं लग्न झालं आणि तुझा नवरा झाला आणि तुला त्रास झाला, पाणी तुझ्या अंगावरती उडलं आणि तुझ्या नवऱ्याने मला मारलं. त्याचं काही कारण आहे का मारायचं? काहीच गरज नाही त्याची. मग त्यावेळेस त्या साधूनं सांगितलं, अगं 2 दिवसामध्ये तुझं लग्न होतंय, तुझं एवढं प्रेम त्या नवऱ्यावरती होतं, त्या नवऱ्याचं प्रेम तुझ्यावरती होतं आणि तेवढ्यामध्ये त्याने मला तुला थोडा जरी त्रास झाला तर त्याला तो सहन झाला नाही आणि त्याने मला चापट मारली. मग तू सांग ना, गेल्या 60 वर्षापासून संतांची सेवा करतो, गेल्या 60 वर्षापासून संतांच्या संगतीत आहे. मग त्या संतांची सेवा करतो, त्या संतांच्या संगतीत आहे, त्या संतांच्या भक्ताला 60 वर्षाचं प्रेम आहे आणि त्याला जर थोडा त्रास झाला तर जगाचा बाप कसा सहन करेल. सांग ना, जगाचा बाप कसा सहन करेल. म्हणून मायबाप मला सांगायचंय, संताला जर त्रास झाला तर जगाचा बाप सहन करणार नाही. अहो जगाच्या बापाला शिव्या द्या, तो सहन करेल. अरे विट्या विट्या मूळ मायेच्या कार्ट्या, तुझी रांड रंडकी झाली, जन्म सावित्री चुड्यालेली, तुझे गेले रे मडे, तुला पाहुणी काळ रडे. अहो देवाला शिव्या द्या, देव सहन करेल, देव सहन करेन. पण जर संतांची निंदा घडली, संतांना त्रास दिला तर तो जगाचा बाप सहन करणार नाही. विठाला मग महाराज सांगतात, जर तुम्ही संतांचा दास झालात, संतांच्या जवळ गेलात तर तुम्हाला जी पदोपदी त्रास देते आशा, ती आशा मुळापासून नष्ट होते. त्या आशेची निवृत्ती होते आणि आशेची निवृत्ती झाल्यानंतर महाराज तुम्हाला काहीच करायची गरज नाही. कारण आपल्याला सगळ्यात घातक जर आपला शत्रू असेल तर तो आशा आहे महाराज. आशेचे बांधिले महाराज सांगतात, भक्त ऐसे जाणाचे देई उदास आणि गेली आशा पाश निवारून. जर तुम्हाला तुमची आशा निवारून जायची असेल
तर त्या संतांच्या सहवासीत राहा, संतांच्या संगतीत राहा. महाराज सांगतात ठीक आहे, संतांचं दास्यत्व स्वीकारलं, संतांचं दास झालो, आशा निवृत्ती झाली, मग काय होईल? तर तुकोबाराय सांगतात जगाच्या पाठीवर फक्त दान करणारे आणि कृपा करणारे जर कोण असेल, फक्त संत महात्मे अभंगाचे बघा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात संत महात्म्यांच्या संगतीत जर तुम्ही गेला, संत महात्म्यांची सेवा जर तुम्ही केली, तर कोंडे महाराज मी सांगेल माझ्या गुरुवारी हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज उठते, बाबांची 5 वर्ष महाराज खूप सेवा केली. काही येत नव्हतं महाराज, काही येत नाही, आपण तुम्ही आम्ही सारखेच. पण जर संतांच्या सहवासात जर आपण राहिलो, संतांची सेवा जर आपण केली महाराज, आपल्याला काहीच कमी पडणार नाही. म्हणून महाराज सांगतात कृपा दान केले संती. जगाच्या पाठीवर जर कृपा करणारे कोण असेल, तर फक्त संत महात्मे आहे. ऐकताना ऐका. मायबाप मला सांगा, ज्या वेळेस माऊली ज्ञानोबाराय आळंदीमध्ये राहत होते, आळंदीमध्ये ज्ञानोबारायांचे वडील विठ्ठलपंत, माता रुक्मिणी यांचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे. पण ऐकताय ना ऐका. ज्या वेळेस विठ्ठलपंतांनी संन्यास आश्रम स्वीकारला, त्यानंतर काही मंडळींनी त्यांना वाईट टाकलं महाराज, खूप त्रास दिला, खूप. ऐकताय ना. अहो ज्ञानोबारायांना जेवण करायची इच्छा झाली, अन्न मागायची इच्छा झाली मायबाप, तर कोणी अन्न दिलं नाही हो, कोणी मधुकरी दिली नाही. मुक्ताबाईनं म्हणावं दादा अरे भूक लागली, काहीतरी आण. ज्ञानोबारायांना महाराज मधुकरीचं फडकं घ्यावं, आणि मधुकरीला ज्ञानोबाराय आळंदीमध्ये दिसले की लोकांनी फटाफट दरवाजे लावावे, फटाफट दरवाजे लाव. ज्ञानोबारायांनी मनात विचार करावा, तेव्हा काय म्हणावं मुक्ताईला, काय सांगावं मुक्ताईला, कोणत्या तोंडाने मुक्ताईकडे जाऊ. मायबाप ऐकताय ना, कोणत्या तोंडाने मुक्ताईकडे जाऊ, काय सांगू. किती त्रास ज्ञानोबारांना दिला. जर ज्ञानोबारांनी मधुकरी गोळा केली, तर काही मंडळींनी यावं त्याच्यात खडे टाकावे, पूर्ण महाराज ती नाश करावी. ज्ञानोबारांनी पाहावं, म्हणावं देवा एक काय, किती त्रास महाराज ज्ञानोबारांना झाला, किती त्रास झाला. ऐका ना. अहो आपल्यासारख्याकडे कोण वाकडे नजरेनं जर पाहिलं तर लोक टाळ ठेवून जातात हो. मोठ्या माणसाचं ऐकावं. आपल्यापेक्षा मोठा अधिकारानं व्यक्ती, आपल्यापेक्षा ज्ञानाने मोठा व्यक्ती जर आपल्याला सांगत असेल मायबाप, जरूर आपण त्याचं ऐकावं. पण अलीकडच्या काळामध्ये काहीच मर्यादा राहिली नाही मायबाप. ऐकावं, आणि ऐकल्यानंतर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. खूप त्रास. अहो ज्ञानोबारायांचं नाव, तुकोबारायांच्या नावावर आपण जगतो महाराज. आपल्याला 4-4 पदार्थ जेवायला असतात हो, त्यांना एक पदार्थ भेटला नाही. एवढा त्रास ज्ञानोबारायांना दिला, आणि त्या ज्ञानोबारायांनी आपल्याला काय दिलं महाराज, काय दिलं सांगा ना. अहो एखाद्या व्यक्तीचे तुम्ही 100 वेळेस काम करा, 100 वेळेस, आणि 1 वेळेस काम करू नका. त्या 100 वेळेस कामावर पाणी फिरलं जातं महाराज, सोडून देतात लोक. पण ज्ञानोबारायांना एवढा त्रास झाला,
एवढा तरस ज्ञानोबारांना झाला तरी ज्ञानोबारांनी या जगाचं कल्याणच केलं. जयाने घातली मुक्तीची गवांधी, मिळविली मांदी वैष्णवांची. अहो ज्ञानाचं भंडार ज्याला मुक्त व्हायचंय, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला, ज्याला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही त्याच्यासाठी हरिपाठ लिहिला महाराज. अहो हरिपाठ ज्ञानेश्वरी अनेक ग्रंथ ज्ञानोबारांची एक उभी करण्यासाठी महाराज आयुष्य वेचावं लागतं. एक उभी पण आपल्याला कळत नाही. एवढं मोठं ज्ञानाचं भंडार ज्ञानोबारांनी खुलं करून दिलं. ज्या समाजाने त्रास दिला, ज्या लोकांनी त्रास दिला त्या लोकांना ज्ञानोबारांनी कल्याणच केलं आणि कृपा केली महाराज. संत महात्मे कृपा दान करणारे असतात. काय कृपा केली महाराज ऐका. ज्ञानोबारांनी रेड्यावर कृपा केली. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व दुजाचा हरविला. मायबाप जेवढी गर्दी ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्याला होती तेवढीच गर्दी त्या रेड्याच्या समाधी सोहळ्याला होती. ऐका ज्ञानोबारांनी निर्जीव भिंत चालवली. आळंदीत आल्या आल्या लोक त्या भिंतीचं दर्शन घ्यायला जातात का? कृपा दान केली संधी. अहो ज्ञानोबारांनी आपल्यासारखे रेडे बोलवले महाराज. एवढं ज्ञानोबारांनी कृपेचं दान केलं आणि नुसतं तात्पुरतं केलं नाही तर महाराज सांगतात कल्पांती सरेना. किती कल्प झाले मला ऐका. तुम्हाला सांगायचंय मायबाप. बाबा तुमच्या घरामध्ये तुमच्या वडिलांचं नाव तुम्हाला माहित आहे का? हाय. तुमच्या वडिलाच्या वडिलाचं हाय. पंजोबाचं नाही. खापर पंजोबाचं, टिप्पर पंजोबाचं. आणि जमीन कोणाची आहे? अहो त्याचीच आहे ना. मग मला सांगा ज्याचं खातो ज्याचं गातो त्याचं नाव आपल्याला माहित नाही. आणि 750 वर्ष झाले माझ्या ज्ञानोबारांचं आजही नाव आहे, तुकोबारांचं आजही नाव आहे आणि शंकर बाबांचं आजही नाव आहे. कशा करता ऐकता ना? कशा करता नाव आहे ऐका. जो स्वतः करता जगतो, जो स्वतः करता जगतो, स्वतःचं कल्याण व्हावं जगतो त्याची तिथंच माती होते. पण जो दुसऱ्यासाठी जगतो तो दुसऱ्याचं हित व्हावं आणि दुसऱ्याचं कल्याण व्हावं असं जो जगतो ते महाराज गेल्यानंतरही अमर राहतात. ते म्हणजे शंकर बाबा. विठाला अरे आपण थोडस पेढा जरी आणला तर थांबा माझ्या लहान मुलाला द्यायचा म्हणतो. पण शंकर बाबा सारखे महात्मे सांगतात सगळ्यांनी खा. यारे यारे लहान थोडं इथं कोणी या आणि कोणी प्रसाद खाऊन जा. हे तेवढं त्यांच्यामध्ये आहे म्हणून महाराज ते संत महात्मे झाले. मग मला सांगा संतांची संगत घडली, संतांचा सहवास घडला, संतांनी कृपा दान केली आणि असे कृपा दान केली तर मायबाप ऐका एवढी कृपा दान केली किती कल्प होऊ द्या ही गर्दी वाढतच राहील पण कमी होणार नाही. हे कृपा दान जर कोणी केलं असेल तर हे संत महात्म्यांनी केलं. म्हणून तुकोबराय सांगतात संत हे कृपा दान करणारे असतात आणि एकदा जर कृपा दान केली तर कल्पांती सरेना. आणि म्हणून तुकोबराय सांगतात जर तुम्ही अशा संतांच्या जवळ गेलात, अशा संतांची भेट झाली तर नुसतं बसू नका, त्यांची सेवा करा. अभंगाचं शेवटचं
टाळी बसलेले टाळी वाजवा वा रे वा टाळी वाजवा टाळी मायबाप टाळी वाजवा टाळी जगद्गुरु तुकाराम सद्गुरु शंकर बाबा क्या बात है बरोबर 9 वाजले बघा गाडी उशिरा का येईन पण बरोबर टाइम आणली लय स्पीड मध्ये आणली महाराज आणि सगळी कृपा मायबाप कोणाची असेल ही सेवा शंकर बाबाने करून घेतली म्हणा वास्तविक पाहता एवढा वेळ एवढी सेवा जी करून घेतली शंकर बाबांची कृपा आहे महाराज म्हणून मला वाटलं अभंग कोणता घ्यावा म्हणून संत महात्म्यांच्या संगतीत आणि सेवेचा ही सेवा आहे तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम मायबाप जीवनाला आल्यानंतर दुसरं नाही काही करता आलं तर करू नका फक्त पडून या आहे उगा संताची ये पाय शंकर बाबाच्या समाधी जवळ शंकर बाबाच्या मठात नुसतं पडून राहा तरी तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही महाराज 100% उत्तर आहे हे माझा आजचा अनुभव सांगतो डोळ्यातून अश्रू आले हो माझ्या मायबाप मी मनात विचार केला कोंडे महाराजाचा फोन आला की धाकधूक व्हायचं
धाकधूक व्हायचं, मनात असं किविलवाणी व्हायचं की सप्त्यातली सेवा वेगळी आहे, सप्त्यात उशीर हो का काही हो वेगळं आहे महाराज, पण ही सेवा शंकर बाबाची आहे. आणि मी विचार केला, देवा जर याची सेवा जर माझ्याकडून बुडाली तर लोक मला लबाड म्हणेल, आणि एकदा लबाड म्हटलं की पुन्हा काहीच होणार नाही. आणि मग म्हटलं बाबा खरंच जर तुमच्यात चमत्कार करण्याची शक्ती जर असेल तर मला पोचवा 6 वाजता महाराज. 6 विचार करा, खेडवरून इथं बरोबर 10-20 मिनिटं बरोबर कीर्तनाला सुरुवात तेव्हाच केली. ही ताकद शंकर बाबाची आहे. म्हणून तुम्ही संतांची सेवा करा. मठामध्ये ना तुमच्या हातात मिळेल ते काम करा, हातात भेटेल ते काम करा. ही एवढी जरी सेवा केली ना महाराज तरी तुमचा उद्धार होईल. आपण काय करतो, संतांच्या जवळ जातो, त्यांचेच बदाम खातो, त्यांचेच काजू खातो. नाही महाराज, संतांच्या जवळ गेला तर सेवा करा. अहो गावबा सारख्या महाराज साध्या व्यक्तीनं, साधा व्यक्ती गावबा साधा नाथ महाराजांची सेवा केली, नाथ महाराजाच्या संगतीत राहिला. आणि एक वेळेस नाथ महाराजाला काही काम आलं, रामायण चालू होतं, आणि तेवढ्यामध्ये नाथ महाराजांनी सांगितलं गावबा रामायण सांग. गावबाने सांगितलं महाराज मला येत काहीच नाही, आणि तुम्ही डायरेक्ट मला म्हटलात रामायण सांग रामायण. महाराज रामायण सांगणं का सोपी गोष्ट आहे का? जसं कीर्तन करणं काही सोपं नाही तसं रामायण सांगणं सोपं आहे का महाराज? नुसत्या गप्पा नाही आणायच्या. नाथ महाराजने सांगितलं गावबा कर सांग रामायण. गावबा महाराज रामायण सांगायला बसला, सुंदर रामायण सांगितलं. आणि गावबाला लोकांनी विचारलं का रे गावबा तुला रामायणकार झाला, कथाकार झाला, भागवताचार्य झाला, रामायण सांगायला लागला कशामुळं? गावबानं सांगितलं अहो हे रामायण जे सांगितलं हे फुकट नाही सांगितलं. नाथ महाराजांची सेवा केली, संतांचा संग केला, आणि संतांच्या सेवेतून प्राप्त झालेलं फळ म्हणजे रामायण आहे. म्हणून तुम्ही नुसते संतांचा सहवास जरी केला, संतांच्या संगतीत जर राहिला, महाराज मोठेपणा नाही सांगणार कोंडे महाराज, पण हे जे मुलं आहे ह्या मुलांना विचारा तुमच्या कटणी कोण करतं रे? कटणी विचारा, यांना 70 रुपये बाहेर जाईन. काही गरीब मुलं असतात, मी कठीण शिकलो महाराज युट्यूबवर पाहून, कठीण करायचं शिकलो. जसं नाव्याला जमत नाही, हे आपले मावडीकर महाराज इथे येतात वाजवायला, ते म्हणे माझ्याकडे पाठवून दे पण 50च घेईन. म्हणलं 50 त्याच्याकडे नाही ना महाराज. जसे नाव्याला जमत नाही तसे कठीण त्यांची मी केली. आणि मग मला एका जणाने विचारलं, आमच्या मयूर महाराजांनी विचारलं महाराज तुम्ही कठीण करता, तुम्ही एवढं करताय कशासाठी? म्हणलं ही सेवा आहे. अहो सद्गुरु जोग महाराजांच्या संस्थेचा इतिहास आहे महाराज. ते गुरुवर्य संस्थेत आले की पहिलं त्या फरशीच्या पाया पडायचे, जमिनीच्या. का बरं? त्यांना विचारलं का हो महाराज तुम्ही जमिनीच्या पाया का पडता? त्यांनी सांगितलं एवढे विद्यार्थी जे शिकायला येतात याच्यातला भविष्यातला एखादा फार मोठा संत आहे, आणि त्यावेळेस मी त्याचा गुरु असल्यामुळं तो संत झाला तर तो मला पाया पडू देणार नाही, आणि त्या दर्शनातून मला दर्शन मिळणार नाही. म्हणून आतापासून याच्यात कोणीही संत असू द्या मी जमिनीच्या पाया पडतो. याला म्हणतात सामर्थ्य. महाराज याच्यातला कोणता मुलगा काय होईल आणि कुठं जाईल सांगता येत नाही. यांची सेवा करायची, यांची सेवा तीच आहे. म्हणून महाराज सांगतात तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम. देवाला उत्तम प्रकारे संतांची सेवा आवडते. झालेल्या वेळेमध्ये महाराज सेवेला पूर्णविराम देतो. वास्तविक पाहता खूप बोलायसारखं होतं. मी गडबडीत होतो, मला पाणी प्यायला वेळ भेटला नाही, कशाला ते वेळ भेटला नाही. फक्त मला आस लागली होती सेवेची. ज्या वेळेस तुम्हाला सेवेची आस लागेल, ज्या वेळेस तुम्हाला सुरपुत्र व्हावा, महान बलवान पुत्र व्हावा, त्याचे डोळे जर लागले महाराज तर तसाच पुत्र तुम्हाला होईल. मग ती आस लागली पाहिजे. ती आस मला लागली आणि शंकर बाबांना माझ्याकडून करून घेतले महाराज.
खरोखर मी मला खूप भाग्यवान समजतो महाराज. एवढ्या मोठ्या मठामध्ये, एवढ्या मोठ्या दर्शनाला महाराज लोक बारीला उभे राहिलेले आहे. एवढ्या मोठ्या मठामध्ये शंकर बाबाची सेवा करण्याचं भाग्य मला मिळतं. मी जर खरं मला भाग्यवान समजेल, आता गेलो तरी हरकत नाही. का? संत महात्म्यांची सेवा मला घडली. आणि ज्या अशीच इच्छा आपली असायला पाहिजे की मला सेवा मिळावी. सेवा मिळणं वेगळं आहे आणि फळ भेटणं वेगळं आहे. मनोभावातून सेवेची अपेक्षा असावी. म्हणून या ठिकाणी धावत्या वेळेमध्ये अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. जे योग्य आहे ते गुरुवारांचं, जे अयोग्य आहे ते माझा बुद्धीचा दोष आहे. बालक बापाची ताटी रिगे आणि ताटा तेच जेऊ लागे, की तो संतोष निवेगे मुखची ओढवी. मायबाप मी लेकरू आहे, चाळून की मंजुळ बोलत असे वाणी, आणि बोलवता धनी वेगळासी. माय बापा पुढे लाडके लेकडू, बोल तैसे करू कौतुके. महाराज, मायबापा पुढे जर एखादं बारीक पोरग बोबड जरी बोलायला लागलं ना, त्या आईला एवढा आनंद होतो. आई म्हणते बघ 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 किती सुंदर बोलताय, किती छान बोलताय. बोबड बोलायला लागलं तिला आनंद होतो. तसं शंकर बाबांच्या पुढे मी बोबड बोलण्याचा प्रयत्न केला आणि खरोखर बाबाला आनंद वाटत असेल. आणि खरोखर काहीच नाही महाराज, साळून की मंजूल बोलत असे वाणी, आणि बोलवता धनी वेगळासी. मी तरी येत आहे, मला बोलून घेणारे शंकर बाबा आहे. कारण कोणतीच सकाळपासून उपास आहे महाराज. हे पूर्ण ताकद जर कुणा दिली तर शंकर बाबानेच आपल्या समोर कीर्तन केलं असं समजा. आणि वेळ थोडासा लेट झाल्यामुळं शंकर बाबाची माफी मागतो, महाराजांच्या चरणी दंडवत करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर बघा, गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था गेल्या 10 वर्षापासून हे काम करते. महाराज आमचे मयूर महाराज राठोड, सुभाष महाराज, आमचे गणेश महाराज, त्यांचे पवन महाराज, सर्व मंडळी महाराज ही मनोभावातून सेवा करते. असे बरेच छोटे छोटे मुलं आहेत, पहिली दुसरी, ते मांग लागले होते महाराज मला येऊ द्या. आता लहान लहान लेकरं बरोबर उभे राहत नाही. महाराजाचे छोटे छोटे मुलं. ही संस्था गेल्या 10 वर्षापासून मोफत काम करते, शिबिराचंही काम करते. आणि माऊली ज्ञानोबा आणि शंकर बाबांनी यांच्यावर अशीच कृपा करावी आणि हे फार मोठे व्हावे. चाल घ्यायची का? विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पाया पैकी करा, घराच महाराज महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव. चालू असणाऱ्या पाक्षिक कीर्तन सेवेमधील आजची कीर्तन सेवा आमच्या विनंतीला मान देऊन गुरुकृपा बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्था, त्याचे संस्थापक, ते संस्था चालक हरिभक्तीपरायण संजय महाराज ढाकणे यांनी केली. त्याबद्दल सद्गुरू शंकर महाराज ट्रस्ट यांच्या वतीनं या मंदिराचे मुख्य पुजारी हरिभक्तीपरायण भरत महाराज बिराजदार आणि दुसरे शत्रुघ्नजी बिराजदार हे महाराजांना श्रीफळ देत आहेत. तरी महाराजांनी त्याचा स्वीकार करावा. पुंडलिका वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु शंकर बाबा महाराज. 2 गायक कोण?